नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे स्वतः मालकानेच आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. म्हणजे स्वतः मालकानेच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि मित्रांनो, जर कधीही कोणत्याही कंपनीमध्ये जर त्या कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच जर आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी करत असेल, तर हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर चला जाणून घेऊया कोणत्याही या 5 कंपन्या, ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे जिंदल स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या जिंदल सिमेंट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने 3 डिसेंबर 2025 ला कंपनीचे 1,18,448 शेअर खरेदी केले आहे. 1,042 रुपये शेअर प्राइसच्या ॲव्हरेज प्राइसवर. आणि मित्रांनो, त्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर 2025 ला जिंदल स्टील लिमिटेडचे प्रमोटर एनटीटी यांनी सुद्धा 1,34,263 शेअर खरेदी केले आहे. 1,037 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर. आणि मित्रांनो, जर आपण जिंदल स्टील लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.37%, डीआयएसची होल्डिंग आहे 18.74%, पब्लिकची होल्डिंग आहे 9.46% आणि एफआयएसची होल्डिंग आहे 9.43%. आणि कंपनीमध्ये करंटली प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.19%. आणि येथे आपण बघू शकतो कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज इन्क्रीज झाली आहे. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे गुलशन पॉलिओल्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या राहुल जैन यांनी 3 डिसेंबर 2025 ला कंपनीचे 37,705 शेअर खरेदी केले आहे. 134.5 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर. आणि मित्रांनो, जर आपण गुलशन पॉलिओल्स लिमिटेड या कंपनीचा करंटली डेटानुसार शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.71%, पब्लिकची होल्डिंग आहे 33.22%, डीआयएसची होल्डिंग आहे 0.07%. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे डी बी कॉर्प लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या डी बी पॉवर लिमिटेडने 3 डिसेंबर 2025 ला कंपनीचे म्हणजे डी बी कॉर्प लिमिटेड या कंपनीचे 16,087 शेअर खरेदी केले आहे. 259.5 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर, ज्याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बनते 41.74 लाख रुपये. आणि मित्रांनो, त्याच दिवशी सेम डेवर म्हणजे 3 डिसेंबर 2025 ला डी बी कॉर्प लिमिटेड या कंपनीचे त्यांनी परत 10,646 शेअर खरेदी केले आहे. आणि या ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू आपण येथे बघू शकतो 27.62 लाख रुपये. मित्रांनो, जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर डी बी कॉर्प लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.77%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.62%, पब्लिकची होल्डिंग आहे 9.43%. आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.18%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. यालाच प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज
म्हटल्या जाते. तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे आरती फार्मा लॅब्स लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या हेतल गळा यांनी 3 डिसेंबर 2025 ला आरती फार्मा लॅब्स लिमिटेड या कंपनीचे 54,276 शेअर 700.2 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर खरेदी केले आहे, ज्याची व्हॅल्यू बनते 3.80 कोटी रुपये. तसेच सेम डेवर 81,955 शेअर देखील खरेदी केले आहे 700.4 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर, ज्याची व्हॅल्यू बनते 5.74 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण आरती फार्मा लॅब्स लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला अवेलेबल डेटानुसार, तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.88%, पब्लिकची होल्डिंग आहे 42.13%, FISची होल्डिंग आहे 8.02% आणि DISची होल्डिंग आहे 6.97%. आणि मित्रांनो आरती फार्मा लॅब्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0.01%. तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या SWOT ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस LLP ने 3 डिसेंबर 2025 ला 27,500 शेअर ॲक्वायर केले आहे 576.4 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर, ज्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे 1.58 कोटी रुपये. तसेच त्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर 2025 ला सेम डेवर ऑड अँड इवन ट्रेड अँड फायनान्स लिमिटेडने देखील महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडचे 54,500 शेअर खरेदी केले आहे 576.1 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर, ज्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बनते 3.14 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.05%, पब्लिकची होल्डिंग आहे 17.49%, FISची होल्डिंग आहे 9.86% आणि DISची होल्डिंग आहे 3.61%. आणि महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स किंवा मालकाने लेटेस्टमध्ये आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी केले आहे, म्हणजे स्वतः कंपनीच्या प्रमोटर्सने म्हणजे मालकाने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि मित्रांनो जेव्हा पण आपल्याच कंपनीचे प्रमोटर्स कंपनीचे शेअर खरेदी करत असेल तर हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.